अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 25 जानेवारीला रविवारी येत आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडायची। कशी करायची पूजा मांडणी, तर रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे आणि काय करायचं नाही आहे, आणि रथसप्तमीला दूध ओतू जाऊ द्यायचं असतं, तर ते कसं आणि का ओतू जाऊ द्यायचं, त्यामागचं काय महत्त्व आहे, ते केल्यामुळे काय लाभ होतो। मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून मानला जातो। सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो, म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते। सगळ्यात पहिले म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय फायदे होतात, तर आरोग्य सुधारतं, शारीरिक आणि मानसिक कष्टापासून आपल्याला मुक्ती मिळते, सौभाग्य प्राप्ती होते, तसेच पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची आहे। बघा, रथसप्तमी हा आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणूनही साजरा करतो। तर पद्मपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती, आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे मोठ्यात मोठे काही पाप आपल्याकडून झाले असतील, तर महापाप झाले असतील तरी ते मुक्त होतील आणि त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते, गंभीर आजारापासून, रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते। म्हणून बघा, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कारसुद्धा घालायचे आहे आणि आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। रथसप्तमीच्या दिवशी साधारणपणे सकाळी 6 ते 6:30 वाजेच्या आत उठून सकाळची स्वच्छता, तीळयुक्त पाण्याने आंघोळ, केस विंचरणे ही कामे व्रतकर्त्या स्त्रियांनी करून घ्या। या दिवशी वाटल्यास केस देखील धुवू शकतात, धुवावेच या असा आग्रह नाही। तसेच झाडलोट, केस विंचरणे ही कामे सूर्योदयानंतर करणे वर्ज्य असल्यामुळे हे नियम पाळायचे आहेत। सूर्यदेवांना अर्घ्य देण्यापूर्वी एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावे, त्यामध्ये हळदी कुंकू, लाल फूल, अक्षता, पांढरे तीळ आणि थोडासा गूळ टाकून सूर्योदय झाला की पूर्व दिशेला तोंड करून सूर्योदयाकडे पाहत ओम घृणीम सूर्याय नमः असे म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे। तसेच बाहेर खिडकीमध्ये तुम्ही एक तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा चालेल, पण सूर्यदेवांना समर्पित असा एक दिवा लावायचा आहे। त्यानंतर तुळशीची पूजा करावी का, तर तुळशीला आपण या दिवशी रविवार असल्यामुळे पाणी घालू शकत नाही, मात्र हळदी कुंकू, फुल, अक्षता हे देखील वाहू शकतो। स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं, तुळशी मातेकडे सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करायची। या दिवशी तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। हे झाल्यावर आपल्याला रथसप्तमीची पूजा मांडायची असते। रथसप्तमीची पूजा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा तुळशीजवळ मांडू शकतात, शक्य नसेल तर घरामध्ये मांडली तरीही चालेल। त्यासाठी एक पाट घेऊन त्यावर तुम्हाला पिवळ्या, ऑरेंज किंवा नारंगी किंवा लाल वस्त्र तुम्हाला टाकायचं आहे। प्रथम दिवा लावायचा आहे, गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे, नंतर सूर्यदेवाची फोटो किंवा तांब्याचा सूर्य ठेवावा, नसेल तर रांगोळीने रथाची एक रांगोळी काढावी। त्याचबरोबर सूर्यरथाला एक चाक देखील काढावी व त्या चाकाला 12 आर्या काढाव्या, जे संवत्सराचे प्रतीक मानलं जातं। खरं तर सूर्यरथाला एकच चाक आहे। सूर्यरथाची हळदी कुंकू, फुलं, अक्षता, पांढरे तीळ, गूळ वाहून पूजा करावी। तांबडं फूल मिळालं तर तांबडं फूल या दिवशी अर्पण करा। 7 धान्य तुम्हाला ठेवायचे आहे, धान्य एकत्र करून ठेवले तरी चालतील। तीळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे। सूर्यदेवांना 7 प्रकारची धान्य या दिवशी वाहिली जातात, जी 7 वारांचं प्रतीक दर्शवतात। सोमवार ते रविवार हे जे 7 वार आहेत, तर त्या 7 वारांचं प्रतीक, तसेच या दिवशी सप्तमी तिथी असल्यामुळे आपल्याला 7 प्रकारची धान्य तिथे वाहायची असतात। एवढी धान्य नसतील तर जेवढी धान्य तुम्हाला उपलब्ध होतील तेवढी वाहिली तरीही चालेल, किंवा तुम्ही 7ही वारांचं एकामागे एक असं वाचन करू शकता, जसं की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा पद्धतीने। किंवा पूजेमध्ये तुम्ही हे धान्य, सप्तधान्य या दिवशी 7 वेगवेगळ्या प्रकारामध्ये वाट्यामध्ये किंवा बोळक्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल। आणि यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला किंवा अगरबत्तीने ओवाळून नमस्कार करायचा आहे। सूर्यदेवाची पूजा करताना आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच आणि सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे। या दिवशी तुम्ही सुद्धा आपल्याला ओतू जाऊ द्यायचं आहे, ते सुद्धा शुभ मानलं जातं। आता अग्निदेवाला दूध अर्पण करण्यासाठी जे दूध आहे ते आपल्याला ओतू घालवायचं असतं। दुपारी 12च्या अगोदर हे करायचं आहे। एखादा तवा घेऊन त्यावरती तुम्ही छोटी छोटी लाकडे किंवा गौऱ्या पेटवून त्यावरती मातीचे मडके म्हणजेच मातीचे सुगड किंवा छोटे बोळके घेऊन तुम्ही त्यामध्ये दूध टाकून त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ, साखर आणि तांदूळ टाकायचं आहे, आणि अगदी छोटे छोटे टाका, अगदी किंचित चिमडीभर टाकायचे आहे।
आणि तुम्हाला शक्यतो हे दूध जे आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाऊन अशाप्रमाणे ते ठेवायचं आहे. म्हणजेच उत्तर दिशेला जाऊन द्यायचं असेल तर थोडंसं भांडं उत्तर दिशेला थोडं वाकडे करून ठेवा. पूर्व दिशेला ओतू जाऊ द्यायचं असेल तर पूर्व दिशेला ठेवा आणि दूध ओतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आपण अग्निदेवांना हे दुधाचा प्रसाद जो आहे तो अर्पण केलेला आहे, नैवेद्य अर्पण केलेला आहे असा त्याचा अर्थ असतो. आणि उरलेलं दूध जे आहे ते तुम्ही चमच्याभर घरातल्यांना सगळ्यांनी याचा प्रसाद म्हणून खायचा आहे. यामुळे आरोग्याचा पण काही समस्या असतील, रोग वगैरे काही मोठे मोठे रोग आहे त्याच्यापासून मुक्ती मिळते. हे पण त्यामागचं कारण आहे. रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या बोळक्यामध्ये दूध ओतू घालवल्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होते अशी धार्मिक मान्यता आहे. तर तिचं पालन करायचं आहे. तसंच गॅसची शेगडी तुम्ही आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून लखलख करावी आणि सकाळी तिची पूजा करावी. आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी, त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवा. तो सुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकतात. सगळेजण हे व्रत करू शकतात. पण त्यात ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही, कमकुवत आहे, त्यांनी तर हे व्रत करायचंच आहे. ज्यांना वारंवार आरोग्य संबंधित काही समस्या येतात, काही ना काही शरीराच्या समस्या चालूच असतात, त्यांनी पण हे व्रत करायचं आहे. मूलबाळ होण्यासाठी ज्यांना अडचणी आहेत त्यांनीसुद्धा हे व्रत करायचं आहे. व्रत म्हणजे बघा, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचा आहे, त्यानंतर दूध ओतू जाऊ द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे सूर्याची तुम्हाला पूजा पण करायची आहे. शक्य असेल त्याने उपवास देखील करू शकतात. रथसप्तमीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. गरजूंना काही दान करा, अन्न, वस्त्र, त्यानंतर तुम्ही इतर काही खायच्या प्यायच्या वस्तू पण देऊ शकतात, रक्तदान करू शकतात. काही तुमच्या मनाला योग्य पटेल ते काही दान करा, यथाशक्तीने करा, मनापासून दान करायचं आहे. तसेच तुम्ही काहीही धान्य, गहू, बाजरी देखील तुम्ही दान करू शकतात. तसेच जी पूजा मांडणी केलेली आहे ते तुम्ही सूर्यास्ताच्या अगोदर कधी पण उचलू शकता. अगदी 2 तासाने उचलली तरी चालेल. रथसप्तमीच्या दिवशी बघा, काही कारणामुळे तुमचं हळदी कुंकू करणं राहून गेलं असेल तर रथसप्तमी हा शेवटचा दिवस, त्यामुळे आठवणीने हळदी कुंकू करा. या दिवशी तुम्ही लहान मुलांचं बोरन्हाणसुद्धा करू शकतात अशा प्रकारे. तसेच या दिवशी आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे. घराचं मुख्य दरवाजाला तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावा, छान अशी रांगोळी काढा. शुभ दिवशी त्या दिवसांचं फळ मिळण्यासाठी आपलं घर स्वच्छ असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी करा. तसेच पाहायला गेलं तर फार मोठ्या काही गोष्टी नाही आहे. पूजा मांडणीसुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी साध्या पद्धतीने आपल्याला ह्या दिवशी साजरी करायची आहे. तर या दिवशी उपवास करत असाल तर उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो. तर सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा. सूर्याला अर्घ्य द्या, पूजा मांडणी करा, दूध ओतू जाऊ द्यायचं आहे. काही गोष्टी ज्या आहेत काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत.